नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PCI मार्फत जी एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे डिप्लोमा पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची, त्या एक्झामची जी काही फी ठेवलेली आहे 5,900 रुपये आणि जे काही 3 पेपर घेतले जाणार आहेत, या सगळ्या गोष्टींबाबत आपला आक्षेप आहे. मी पहिल्यापासून तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पण या ठिकाणी मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. मी जे काही सांगितलेलं आहे, की तुम्ही ईमेल करा PCIला. शिवाय जे काही मी निवेदनाचा फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे, त्याची प्रिंट घेऊन सर्वांनी एकत्रित येऊन तुमच्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सबमिट करा. एकत्र या. या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर येऊन सध्या तरी आंदोलन करायची आवश्यकता नाही. मात्र या ठिकाणी तुम्ही एकत्रित येऊन ॲटलीस्ट निवेदन जरी दिलंत, तरी त्याचा इफेक्ट होणार आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याच यूट्यूब चॅनलचे बरेच विद्यार्थी आहेत. काही जणांनी अजित पवार आहेत यांना देखील निवेदन दिलेलं आहे. अनेकांनी आपल्या भागातील खासदारांना आणि आमदारांना आणि जवळच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. तर सर्वांनी एकत्रित या. 4-5 विद्यार्थी मिळून जरी गेलात तरी चालेल. शिवाय तुमच्या कॉलेजला तुम्ही फोर्स करा, की तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. तुम्ही कॉलेजवाल्यांना सांगा, की APTI असेल, जी की शिक्षकांची संघटना आहे. त्याशिवाय कॉलेजवाल्यांना सांगा, की संस्थेमार्फत तुम्ही प्रयत्न करा आणि ही फी कमी करायला सांगा. त्याच्याही पलीकडे जाऊन मला आणखीन एका दुसऱ्या गोष्टीचं वाईट वाटतं, की एवढे सगळे यूट्यूबर आहेत, खास करून हिंदीमध्ये कंटेंट बनवणारे तर खूप सारे आहेत, की जे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून सबस्क्रिप्शन तर मिळवतात, सबस्क्रायबर्स मिळवतात. पण ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायची वेळ आली, त्यावेळेस गप्प बसलेले आहेत. मराठी पण यूट्यूबर आहेत अनेक, की जे घाबरत आहेत या गोष्टीवर बोलायला. काय करणार आहे मला सांगा PCI असेल किंवा अजून कोणी असेल. आपल्याला ते काहीही करू शकत नाही, कारण आपण चुकीचं काय करतोय? विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभं राहणं किंवा विद्यार्थ्यांची मतं मांडणं, विद्यार्थ्यांच्यावर जो अन्याय होतोय त्यावरती बोलणं, यामध्ये काय चुकीचं आलेलं आहे? मी तर शेवटपर्यंत या एक्झिट एक्झामच्या फीच्या विरोधात आहे. 3 ऐवजी 1 पेपर हा झालाच पाहिजे. कारण का या विद्यार्थ्यांचं एकतर ॲडमिशन तुम्ही लेट सुरू केलं. त्यांचा सिलॅबस पूर्ण कव्हर झालेला नाही आणि अचानक आता सांगताय की 3 पेपर होणार. PCIचंच सर्क्युलर होतं ना, की 1च पेपर होणार म्हणून अगोदर सांगितलेलं. तर याला काय अर्थ आहे? 1च पेपर झाला पाहिजे. 3 पेपरसाठी तो विद्यार्थी कुठं जाणार एक्झाम सेंटरवरती? कुठे राहणार तो? याचा कोण विचार करतंय की नाही? ठीक आहे. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मराठी यूट्यूबर पण खूप सारे आहेत. हिंदी तर खूप सारे आहेत, जे की व्ह्यूजसाठी म्हणा हिंदीत व्हिडिओ बनवत असतील. बाहेरच्याही राज्यातले यूट्यूबर आहेत. आणि हा प्रश्न काय केवळ महाराष्ट्रापुरता नाही आहे, पूर्ण भारताचा प्रश्न आहे. एक्झिट एक्झाम पूर्ण देशभरात लागू असलेली एक्झाम आहे. तर इतर कोण काय करतंय मला त्याच्याशी देणं-घेणं नाही. फक्त त्यांना एक विनंती, जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर, समोर या, व्हिडिओ बनवा. तुमचे जे फॉलोवर्स आहेत, तुम्हाला जे सबस्क्राईब केलेले विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरती आता अडचण आली तर त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे. बाकी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे काय करणं. आता पुढची दिशा काय असणार आहे आपली? मी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं निवेदनं द्या. जिल्हाधिकारी, जवळचे आमदार, खासदार आणि शक्य झालं तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ यांना देखील ईमेल लिहायचा आहे. त्याचा ईमेल ID मी लवकरच पाठवून देईल टेलिग्राम चॅनलवरती. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, ट्विटर वॉर. लक्षात ठेवा, तुम्ही सगळेजण Instagram किंवा ते Snapchat असेल, Facebook असेल, इथं तर सगळेच असाल. त्याचा काहीही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्विटर, की ज्याचं नाव बदललेलं आहे. आता X प्लॅटफॉर्म त्याला म्हटलं जातं. तर ट्विटरवरती सर्वांनी या, ॲक्टिव्ह व्हा. प्ले स्टोअरवरून ट्विटर, ज्याला आता नवीन नाव X आहे, एलॉन मस्क यांनी ते खरेदी केलेलं आहे ट्विटर. तर त्या ट्विटरवरती या. अकाउंट उघडायला हार्डली 5 ते 10 मिनटं लागतात. ट्विटरवरती अकाउंट उघडा. त्या ठिकाणी मी एक ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटला तुम्ही रिट्विट करा, लाईक करा, रिपोस्ट करा. तुम्ही स्वतः व्यक्त व्हा तुमची जी काही मतं आहेत ती. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, ट्विटरवरती सर्व PCIचं पण अकाउंट आहे ट्विटरवरती. त्या ठिकाणी ट्विटरवरती मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, आरोग्य मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, वेगवेगळे मंत्री, सगळे मोठमोठे अधिकारी ट्विटरवरती आहेत. तिथं या, तुमचा मुद्दा मांडा. हॅशटॅग वेगळे वापरा, जसं की रिड्यूस एक्झिट एक्झाम फी असेल किंवा टेक ओन्ली 1 पेपर असेल. जे काही तुम्हाला मतं मांडायची स्वतःच्या शब्दात लिहा, ट्रेंड करा. जर तुम्हाला एक्झिट एक्झाम कॅन्सल का होणार नाही, कारण ते गॅझेटमध्ये आलं आहे. पण तुम्हाला वाटतं ना, विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, विद्यार्थ्याचं मागणं आहे ना, तर ते देखील तुम्ही मागणं मांडा. कॅन्सल एक्झिट एक्झाम हे जरी तुमचं मत असेल ना, तरी ते हॅशटॅग वापरा आणि रिट्विट करा. ट्रेंड झालं पाहिजे. सर्वांनी एकत्रित या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता कसं आहे,
मला एक विद्यार्थ्यांच्याबद्दल तळमळ वाटते. मी आज जो कोणी आहे किंवा माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलचे एवढे सबस्क्रायबर्स झालेले आहेत. कोण आहात? तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून तर माझी ओळख आहे. आणि आज जर तुमच्यावरती संकट आलं आहे आणि मी तुमच्या पाठीशी उभं राहत नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून मी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी आहे. बाकी ज्याचं त्यानं ठरवायचं आहे, इतर यूट्यूबर असतील किंवा इतर आणि कोण जे उभे राहत नसतील तुमच्यासाठी, तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी आहे. फक्त मी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही प्रोसेस करा आणि जास्तीत जास्त एकत्र या गोष्टीसाठी लढा. आणि यासाठी ज्या काही मोहिमा करतो आहे आपण, जसं की ट्विटर वॉर असेल किंवा या ठिकाणी आपण ईमेल्स पाठवतो आहे, निवेदनं देतो आहे, हे सगळं करत असताना थोडंसं कुठंतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. थोडासा वेळ काढून या ठिकाणी डिप्लोमाची पुस्तकं कुठे मिळत असतील ती वापरा. किंवा यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवलेला होता, स्टडी विद्या फार्मसी म्हणून एक वेबसाईट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये हवं तर त्या व्हिडिओची लिंक देतो. त्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे MCQ दिलेत, त्याची तयारी करा. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे त्याचा एक फायदा होईल. नुकतंच काही दिवसांपूर्वी मी प्रवीण जावळे सरांचा इंटरव्ह्यू अपलोड केलेला आहे 1-2 दिवसाआधी. तर तो इंटरव्ह्यू पहा, त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. अभ्यास तुमचा चालू ठेवा. बाकी फी आणि 3 ऐवजी 1 पेपर यासाठी आपण लढतोयच, पण ते लढत असताना कुठंतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे. थोड्याशा भावना आवरल्या नाही माझ्या. का तर मला खूप चीड आली ह्या इतर यूट्यूबरची. तुम्ही ज्यांच्या जीवावरती मोठे होता किंवा ज्या विद्यार्थ्यांमुळं, ज्या सबस्क्रायबर्समुळं तुम्ही आज इथं आहात, तर त्यांच्यासाठी जर ज्यावेळेस उभं राहायची वेळ येते त्यावेळेस जर तुम्ही हे PCI किंवा NBMS यांना घाबरत असेल तर त्याला काय अर्थ आहे? इथं मला सांगा, आपण कोणाची चोरी करतोय का? कोणाचा खून करतोय का? नाही. विद्यार्थ्यांचं मत आहे ते मांडतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे. मग ते PCI किंवा इतरांना काय घाबरायची गरज आहे? तुम्हाला विद्यार्थ्यांचं मत मांडायचं आहे, ते कोणीही मांडू शकतं. विद्यार्थी स्वतः समर्थ आहेत. पण तुम्ही जर विद्यार्थ्यांची भूमिका मांडायला लीडर झालेला आहात ना, तर निडर होऊन लीडर व्हा. अजिबात तिथं मग घाबरू नका की कोणाला काय वाटेल, कोण काय म्हणेल. तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी त्यांना फोर्स करू शकत नाही. बाकी या ठिकाणी तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हा. ईमेल पाठवा, ट्विट करा, रिट्विट करा. ट्विटरवरती मी केलेलं ट्विट या ठिकाणी दाखवतो मी. या ठिकाणी ट्विटरवरती मी केलेलं ट्विट तुम्हाला दाखवतो. हा माझा ट्विटर हँडल आहे. आशिष एक करले या नावाने ट्विटर हँडल आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी मी ट्विट केलेलं आहे. बघू शकता, हे ट्विट केलेलं आहे. स्टुडंट कॅनॉट अफोर्ड 5,900 रुपीज फी. रिड्यूस करा फी आणि 3 ऐवजी 1 पेपर घ्या सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी PCI प्रेसिडेंट आहेत त्यांना टॅग केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आहे त्यांना आणि एज्युकेशन मिनिस्ट्री आहे त्यांना देखील टॅग केलेला आहे. आणि फीचा जो फोटो आहे तो देखील ॲड केलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ट्विटला लाईक करायचं आहे आणि रिपोस्ट करायचं आहे. तर सर्वांनी एकत्र या. ट्विटरचं अकाउंट उघडा. प्ले स्टोअरवरती ट्विटरचं ॲप मिळेल. 5 ते 10 मिनिटाचा विषय आहे. तेवढं तुम्ही तुमच्या प्रोफेशनसाठी करायलाच पाहिजे. ठीक आहे. थँक्यू.